आर्वी जिल्हा वर्धा मतदारसंघ. आर्वी जिल्हा वर्धा मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक म्हणजेच PA सुमित वानखेडे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि या मतदारसंघात त्यांच्या विरुद्ध शरद पवार गटाच्या मयुरा काळे या उभ्या राहिलेल्या आहेत, म्हणजे त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवित आहेत. आता 2019मध्ये या मतदारसंघामध्ये काय घडलं त्याची एक थोडीशी माहिती आपण घेऊ. 2019मध्ये दादाराव केचे हे भाजपचे आमदार होते आणि ते 87,318 मतांनी विजयी झालेले होते आणि त्यांच्या विरोधामध्ये अमर काळे काँग्रेसचे होते आणि 74,851 इतकी मतं मिळवून त्यांना काही विजय प्राप्त करता आला नव्हता. म्हणजे साधारण 13,000 मतांनी ते निवडून आले. आता यावेळेस शरद पवार गटाच्या मयुरा काळे यांना एक उमेदवारी दिलेली आहे आणि मयुरा काळे या रिंगणात आहेत. त्यामुळं घराणेशाही विरुद्ध विकास अशी एक निवडणूक यावेळेस चाललेली आहे. तर ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये, आर्वीची ही जी निवडणूक महाराष्ट्रामध्ये अतिशय म्हणजे लोकांच्या स्मरणात राहील अशी आहे, कारण सर्व महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीत लागलेलं आहे. कारण दादाराव केचे यांना हे यावेळेस हे तिकीट द्यायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी ते दिलं नाही. त्यामुळं एक सुमित वानखेडे यांना तिकीट त्यांना बदलून दिलं. त्यामुळं दादाराव केचे थोडे नाराज जरी असले तरीही आता सुमित वानखेडे त्यांच्याऐवजी या रिंगणात आहे आणि हे भाजपचे सुमित वानखेडे हे जे आहेत यांनी मतदारसंघात विकासाचा धडाका लावला असं त्यांचं एक म्हणणं आहे लोकांचं. त्यांनी कोट्यावधीचा निधी खेचून आणला, सर्व समाजाला सोबत घेत मतदारसंघामध्ये एक संपर्क कायम ठेवला. एक महत्त्वाची गोष्ट की मतदारसंघामध्ये कायम संपर्क असणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यांचे त्यामुळं कायम लोकांना जाऊन भेटणे, विविध प्रकारचे प्रकल्प निर्माण करणे आणि त्यामुळं त्यांची एक प्रतिमा धडाडीने काम करणारा नेता अशी झाले. आणि आता हे जे आमदार आहेत, विद्यमान आमदार दादाराव केचे, आता हेही शेवटी त्यांना साथ देतच आहेत आणि त्यामुळं पहिल्यांदाच रिंगणात असून सुमित वानखेडे यांचा प्रभाव या मतदारसंघामध्ये जास्त आहे. पण दुसरीकडे शरद पवार गटाने खासदार अमर काळे यांच्या धर्मपत्नी यांना या रिंगणात उतरवले या लढाईत आणि ही मयुरा काळे यामुळं एक पती आमदार, पत्नी एक खासदार, म्हणजे अशा पद्धतीची जी घराणेशाही आहे त्याच्या विरुद्ध येथे मोठ्या प्रमाणात निवडणूक लढवली जात आहे. मुद्दा केला काय घराणेगत, कारण हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे आणि 5 दशकानंतर म्हणजे साधारण 50 वर्षानंतर येथून काँग्रेसचं पंजा हे चिन्ह गेलं. नाही तत्पूर्वी येथील जी निवडणूक होती ती काँग्रेसच उमेदवार तेथून निवडून येत होता. आता या मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाचा एकच मुद्दा आहे, तो म्हणजे ही सत्ता कायम एकाच घरात राहिली, म्हणजे मयुरा काळे किंवा दुसरे खासदार अमर काळे आणि काळे घराण्यातच ही सत्ता राहिल्यामुळे मतदारसंघाचा विकास रखडला आहे आणि या मतदारसंघात मोठा उद्योग नाही आहे किंवा MIDCने केलेलं नाही आहे. त्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये घराणेशाही विरुद्ध विकास या मुद्द्यावर ही निवडणूक लढवतात. पण जर समजा या मतदारसंघामध्ये फक्त 13,000 मताचा फरक दादाराव केचे
आणि यांच्यामध्ये जर आलेला असला अमर काळे आणि दादाराव केचेमध्ये, तरीही काँग्रेस यावेळेस जिंकलेले आहे. त्यामुळे हे सुमित वानखेडे प्रथमच निवडून येतील याची शक्यता थोडीशी कमी वाटते. कारण हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असूनही ह्या महाविकास आघाडीत शरद पवार गटाला ही जागा गेली. त्यामुळे काँग्रेसचे अनेक पदाधिकारी जरी नाराज असले तरी ते ह्या मयुरा काळे यांना साथ देण्यासाठी सतत तत्पर आहेत. आणि महाविकास आघाडीने कार्यकर्त्यांना डावलून खासदार पत्नीला उमेदवारी दिली. त्यामुळे एका घरात उमेदवार का, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. आणि एकाच घरात उमेदवार द्यायचं तर ही शरद पवार हे काँग्रेसचे येत आहेत आणि काँग्रेसची पद्धत आहे की घराणेशाही काँग्रेस करत आहे. तेव्हा काँग्रेस, शरद पवार गट आणि हे जे काँग्रेसचेच पिल्लू, म्हणजे त्यांना काय म्हणायचं, राष्ट्रवादी शेवटी काँग्रेसच, तर हे काँग्रेसचाच एक भाग असल्यामुळं इथे जरी शरद पवारला उमेदवारी दिली म्हणजे ती काँग्रेसलाच मिळाली आहे. आता हे दोन महत्त्वाचे उमेदवार असले तरीही या मतदारसंघामध्ये अजून 18 उमेदवार आहेत. त्याच्यामध्ये बसपाचे आहेत, वंचितचे आहेत, वंचित प्रहार जनशक्तीचे आहेत. आता हे उमेदवार किती मतं आपापल्या या मतदारसंघातून मिळवतात त्यावर एक निकाल अवलंबून आहे. पण इथं महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचं एक मोठं राजकारण आहे आणि शरद पवारांचे उमेदवार यावेळेस निवडून येण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि काही झालं तरी शरद पवारच्या या मयुरा काळे घराणेशाही म्हणा किंवा काही म्हणा, पण त्या निवडून येण्यासाठी त्यांना फक्त 10-12 हजार मताचा फरक आहे आणि तो त्या भरून काढतील अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे. कारण या मतदारसंघामध्ये जरी देवेंद्र फडणवीसचे पी असोत वा अन्य कोणी असोत, सुमित वानखेडे, तर हा काय महत्त्वाचा मुद्दा नाही येते की हेच निवडून येतील म्हणून असं काही घडणार नाही आहे. आणि लोक शेवटी नवीन उमेदवाराला देण्यासाठी प्रयत्नशील नसतातच. आणि यावेळेस हे लोक जे आहेत ते शेवटी यांनाच निवडून देणार, काँग्रेसलाच. कारण परंपरा आहे आणि आपला मतदार इतका जागृत झालेला नाही आहे. तर बघू. पण शक्यता ह्या मयुरा काळे ज्या आहेत त्यांना निवडून येण्याची शक्यता एक आमच्या या चॅनलच्या माध्यमातून सर्वात जास्त वाटते. आणि त्या निवडून येतील अशी काही मतदारांची कॉमेंट आल्यामुळं आपल्याला तसंही वाटतं की कदाचित याही निवडून येतील. परंतु कॉमेंट करणाऱ्यांचा देखील एक महत्त्वाचा मुद्दा इथे असतो. ज्याचे समर्थक असतात त्याचंच ते कॉमेंट करतात आणि दुसऱ्याचं कॉमेंट केले तर नाराज होतात. म्हणजे त्यांना वाटतं नाही आमच्याच संदर्भामध्ये त्यांनी या पत्रकारांनी बोलायला पाहिजे, आमच्या संदर्भातल्याच बातम्या द्यायला पाहिजेत, आम्हीच निवडून देऊ, असंच करायला पाहिजे. परंतु तसं काही करता येत नाही. लोकांचंच मत जे असतं ते आम्ही समाजापुढे मांडत असतो. मग ते लोक किती असतात, अनेक प्रकारचे लोक असतात, एकच प्रकारचे नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती. एक म्हणतो हा निवडून आला पाहिजे, दुसरा म्हणतो हा निवडून आला पाहिजे. आणि आम्ही जर म्हटलो हा निवडून आला याचंच मत घेतलं तर तो म्हणतो अरे अरे आमचं का नाही मत घेतलं. म्हणजे अशा पद्धतीचा प्रकार होतोय ते. तेव्हा निस्वार्थपणे किंवा शेवटी एका रात्रीत मतदान फिरवायची जे शक्ती आहेत ती जर या काळे कुटुंबाकडे जर असेल तर ते निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. आमचं ATM न्यूज वर्ल्ड चॅनल सर्वात जास्त लोक बघत असतात महाराष्ट्रामध्ये लाखो स्वरूपामध्ये. तर आपण या चॅनलला जास्त बघा. त्याच्यामधल्या जाहिराती बघा, तुम्हाला थोडं मनोरंजनासाठी दिलेल्या आहेत. आणि त्या जाहिराती बघून एक आपण म्हणजे थोडासा त्याच्यामधून विरंगुळा मिळतो जाहिरातीमधून. आणि मग तो विरंगुळासुद्धा घ्यायचा आरामशीर आणि बघत राहायचं, त्यावर विचार करायचा कोणत्या आणि चांगल्या उमेदवाराला निवडून द्यायचं ते. तर या आमच्या ATM चॅनलला जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.